रसिक श्रोते हो, नमस्कार. आता ऐकूया रायबा हे व्यक्तिचित्र. लेखक लक्ष्मण वाळुंज. या व्यक्तिचित्राच्या अभिवाचनापूर्वी काहूर या कथासंग्रहाचे लेखक श्रीयुत लक्ष्मण झुंबरशेठ वाळुंज यांचा अल्पपरिचय मी आपल्याला करून देतो. लक्ष्मण वाळुंज हे एक नामांकित ग्रामीण कथाकार आणि कवी आहेत. अनेक विविध पुरस्कारांना ते सन्मानित आहेत. पुणे विद्यापीठ नियतकालिक स्पर्धा ग्रामीण कथा पुरस्कार 1984-85 त्यांना मिळाला. दैनिक सकाळ, केसरी, तरुण भारत, सामना अशा वृत्तपत्रात त्यांचे प्रासंगिक लेख, त्यानंतर दिवाळी अंकात कथा आणि काव्यलेखन, आकाशवाणी पुणे केंद्रावर विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत, कविता सादर केल्या आहेत, कथावाचन केलं आहे आणि आकाशवाणी पुणे केंद्रासाठी श्रुतिका लेखनही त्यांनी केलं आहे. 2013 काहूर या त्यांच्या कथासंग्रहाला शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार आणि अक्षर गौरव पुरस्कार मिळाला. तर अशा या लक्ष्मण वाळुंज यांच्या काहूर कथासंग्रहातलं एक व्यक्तिचित्र आज मी सादर करणार आहे. शीर्षक आहे रायबा. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर रायबा. आभाळ नुसतंच भरून आल्यागत वाटत होतं. पाऊस पडायचं मात्र नाव नव्हतं. रायबा आपला मनाशीच विचार करत विहिरीच्या थारोळ्यात पायावर आडी मारून बसला होता. आसपासचा सारा शिवार सुकून गेला होता. तरी बी रायबाच्या काळपट्टीतली बाजरी अख्ख्या शिवारात उठून दिसत होती. मिरगाच्या पावसाचा घोट घेतल्यानं काळपट्टीत नजर ठरत नव्हती. बाजरी पोटारली होती, पण पेरणीनंतर पावसानं ओढ दिल्यानं काळपटीतलं रान बेगाडलं होतं. कधी एकदाचा पाऊस होतो आणि शिवार फुलून जातं असं झालं होतं. आज जिकडं तिकडं पावसाबिगार विषय नव्हता. झालेच तर मारुतीच्या देवळामोरं, दूध डेअरीच्या इमारतीसमोर, चावडीच्या पारावर आणि अगदी भजनकरी मंडळीच्या तोंडी देखील पावसाखेरीज वेगळा विषय नव्हता. ढगाकडं डोळं लावलेला शेतकरी आता धास्तावला होता. 8-15 वड्यात जर ह्यो राजा झाला नाही तर काय खरं नाही. आणि मग लक्ष्मीचं कसं व्हायचं, दुभत्या जनावराचं काय करायचं, असे नाना तऱ्हेचे प्रश्न डोळ्यासमोर येत होते. आज 4-8 दिवसांनी श्रावण महिना लागायचा, त्यात ते आकाड महिन्याची माराड पडली, नामतात्या म्हणाला. सांच्या परी देवळामुरं एकत्र बसणारी आणि बिडीगाडी करणारी नामतात्या, शंकर येवला, राम मास्तरसारखी थोराड मंडळी गप्पात रंगली होती. मध्येच राम मास्तर म्हणाला, औंदाचं साल जरा येगळंच वाटते. तेवढ्यात बिडीचा झुरका मारत शंकर येवला म्हणाला, तर येगळं म्हणजे लई येगळंच साल वाटते बघ. काय रे नामतात्या? हा. गायरानातल्या वरच्या बाजूला असणाऱ्या तळ्यातलं पाणी आटलं होतं. चरणारी गुरंढोरं पाण्यासाठी काळपटीच्या विहिरीवर दुपारच्याला माघारी येत होती. 8 दिवसावर नागपंचमी आली, पण कुणी बाया बापड्या मारुतीच्या देवळामोरं फेर धराया आणि फुगड्या खेळाया जाईनात. दरवर्षी मात्र गोदाक्कानं हाळी दिली रे दिली की गावातल्या बाया बापड्या देवळामोरं जमा होत आणि अर्ध्या रातपर्यंत फुगड्या झिम्मा खेळत फेराची गाणी चालायची. पुन्हा पहाटेच्याला उठून घरकाम आणि शेतकामात साऱ्या शिवारातल्या बाया दंग व्हायच्या. पर यंदाचं साल जरा वेगळंच वाटत होतं. आगूट चांगली होऊ नये, पावसानं चांगलीच ओढ दिल्यानं हातचं आल्यालं पीक जायची वेळ आली होती. शिवारात चालताना पाय भाजायचं अशी वेळ लई वर्षांनी आली होती. मधूनच अंधारून यायचं, पण पाऊस मात्र थेंबही पडत नव्हता. सगळीकडं कसं भकास वाटत होतं.
रायबा मात्र जुन्या काळातल्या आठवणीत हरवून गेला होता. पाटच्याला उठून विहिरीवर 2-2 मोठा हाकत शिवार भिजवायचा आणि काकरी काकरी करत बाजरी भिजवून शिवार फुलवायचा. साऱ्या शिवारात काबाड कष्ट करताना रायबाच्या सोबतीला त्याचं बांड कुत्रा असायचं. रायबाला त्याच्या शिवारातली कामं सोडून काय बी सुचत नव्हतं. रायबाची लक्ष्मी म्हणजे रत्ना मोठ्या हिमतीची, काबाड कष्ट करून रानात राबायची आणि पोटच्या पोरासाठी म्हणजे त्याच्या शिक्षणासाठी पै जमवायची. कॉलेज करून पोरगं जयराम चांगल्या सरकारी खात्यात मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. 2-3 दिवसापूर्वी जयरामचा फोन आईला आला होता. तो फोनवर आईला म्हणाला, आई, आज श्रावण महिन्यात पंढरपूर आणि गाणगापूर आणि तुळजापूरला तुला न्यायला येतो. हे फोनवरचं बोलणं ऐकताच रत्ना मनातल्या मनात म्हणत होती, इथं साऱ्या शिवाराचं पंढरपूर गाणगापूर झालं या आणि याला तीर्थक्षेत्र सुचायला लागले. ती जयरामच्या शाळा कॉलेजसाठी रत्नानं अनेक वेळा उपाशी तपाशी दिवस काढले, अनेक वेळा खस्ता खाल्ल्या, पोटाला चिमटा घेतला, पर जयरामचं कॉलेजपर्यंतचं शिक्षण पुरं केलं. रत्नाला वाटायचं पोरानं कुठंतरी नोकरी धरावी, पण जयराम बी मोठा इष्टिबाज होता. त्यानं वर्षभर अभ्यास करून कलेक्टरची परीक्षा दिली आणि पास झाला. तेव्हा रत्नाचं काळी सुपा एवढं झालं, आमचा जयराम कलेक्टर झाला असं सगळ्या गावाला रत्ना कौतुकानं सांगत होती. रायबाला यातलं काय बी कळत नव्हतं. त्याचं आपलं काळपटीच्या शिवारात राबणं चालू होतं. येणारं साल थोड्याफार फरकानं सारखंच यायचं. यंदा त्याला जयरामकडे विषय काढून काळपटीच्या विहिरीवरून गायरानात पाईपलाईन न्यायची असा विचार रायबाच्या मनात राहून राहून येत होता. गायरानात पाणी फिरल्याबिगर गायरानाचं सोनं करता येणार नाही, म्हणून रायबाच्या मनात पाईपलाईनीचा विषय घालण्यासाठी रायबानं रत्नाजवळ विषय काढावा असं मनात ठरवलं. आज काहीही झालं तरी रत्नाला हे सांगायचं आणि जयरामला त्याच्यासाठी लागणारं भांडवल म्हणजे पैका द्यायला राजी करायचं काम रत्नाबिगार होणार नाही असं रायबाला मनोमन वाटत होतं. कारण रायबान जयरामचं बापलेक असून बी सुतपातं नव्हतं. रातच्याला भाकर तुकडा खाऊन झाल्यावर रायबा हळूच रत्नाच्या कानी लागला आणि म्हणाला, रत्ना, एक विचारू का? तशी रत्नाई म्हणाली, एक का म्हणून चांगलं 10 विचारा की. तसा रायबा म्हणाला, तुला आपलं नेहमीचं येणंच वाटतो या. तसं नवं, मी म्हणते आपलं विचारा की काय विचारायचं ते. रत्ना, काळपटीची हीर एकाएकी दम टाकत नाही. तेव्हा मी म्हणतो आपल्या काळपटीच्या हिरीवरून गाय रानापोतर पाईपलाईन करून टाकावी. तशी एकदम रत्ना म्हणाली, अहो, पाईपलाईन म्हणजे पांढरपट्टी नांगरायचं काम वाटलं का काय तुम्हाला? तसा रायबा गपगुमान बसला. त्याच्यासाठी 4-2 वर्ष तरी पैसा अडका साठवाय नको का? हे सगळं एका दमात रत्नानं बोलून टाकलं. दोन्ही गुडघ्याभोवती दोन्ही हात बांधून मान खाली घातलेला रायबा आपला निमूटपणे रत्नाचं बोलणं ऐकत होता. पुढं रत्ना म्हणाली, जयरामचा विचार घ्यायला पाहिजे, त्याला 4 गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे, मग पाईपलाईनचा विचार करू. अहो, आधी त्याच्या लग्नाचा विचार नको का कराया? तो एवढा शिकला सवरला, अख्ख्या जिल्ह्याचा साहेब झाला, आणि मग पोर बी त्याला सोबल अशी नको का कराया? रायबा म्हणाला, इथं पावसाचा थेंब नाही, पिकं आपली जीव धरून आहे ती, आणि तू आपली नको त्या गोष्टी करायला लागली. रातच्याला अशा 4-2 गोष्टीचा विचार करत आणि घरकाम करत नित्याप्रमाणे दोघंही झोपी गेले. सुदैवानं त्या रातच्याला पावसाची चांगली गळ झाली. पाटच्याला पावसानं अजून जोर धरला. आदल्या दिसाला कोमेजलेली समधी पिकं सकाळी टवटवीत झाली. रातच्याला झालेल्या भीज पावसानं रत्नाचं मन थोडं खुललं आणि रायबाच्या मनात असलेल्या पाईपलाईनचा विचार तिच्या बी मनात आकार धरू लागला. अख्खं गायरानातलं पडीक रान बागायती होईल
आणि कायमचा दुकाळ बी हटेल असं तिच्या मनानं घेतलं. आता पुन्हा कधी जयरामचा फोन बिन आला का त्याच्या कानी हा विषय घालायचा असं रत्नानं ठरवलं. मधूनच तिच्या मनात विचार गोळायचा की आता पोरगं नोकरीला लागलं तेव्हा त्याच्या लग्नाचा विचार करून त्याचं 2चं 4 करून टाकावं आणि एकीकडं गायरानाचं शेत बागायती करायचं. अशा द्विधा मनस्थितीत ती होती. तेवढ्यात रामू पाटलाच्या घरातून एक पोरगं पळत पळत रत्नाला सांगायला आलं, तुमच्या जयरामचा फोन आहे, पळत पळत बोलावले. तशी तव्यावर भाकर सोडून रत्ना रामू पाटलाच्या घराकडे तरातरात चालत गेली. फोन हातात घेत रत्नानं कानी लावला आणि म्हणाली, बोल बाबा. तसा जयराम म्हणाला, आई पाऊस पाणी कसं काय? बरं आहे, रातच्याला थोडी गळ झाली तेव्हा पिकं थोडी सावरली आहेत. तेवढ्यात जयराम आईला म्हणाला, आई तुला सूज म्हणून एक पोरगी पाहिली, तेव्हा येत्या रविवारी मी पाहुणे आणि मुलगी दावायला घेऊन येतो, तेव्हा आपलं घरबीर जरा नीटनेटकं करून ठेव, त्याच्यासाठी फोन केला होता. सगळं एका दमात सांगून मोकळा झाला. रत्ना म्हणाली, होय होय मग ये की. अरे बाबा तू एकुलता योग, तूच काय ते ठरवायचं. तसा फोन ठेवून दिला आणि फनकऱ्यानं घराकडे आली. जयरामचा फोनवरचा निरोप रत्नानं रायबाला सांगितला. तसा रायबा हिरमुसला. त्याला फक्त गायरानाचं शिवार डोळ्यासमोर दिसत होतं. त्याला बाकी काय बी कळत नव्हतं. रत्नानंच त्याची आपली समजूत घातली. पोराचं लगीन बी व्हायला नको का? पाईपलाईनचं नंतर बघू असं म्हणत स्वतःचीही समजूत काढली. रविवारी दुपारच्या सुमारास जीप गाडी काळपटी शेजारच्या पांदीतून चिखलांना माखत अंगणात येऊन थडकली. जयराम जीपमधून खाली उतरला. त्याच्या पाठोपाठ एक 25शीतली तरुणी आणि 50शीतला माणूस जीपमधून खाली उतरले. नंतर ड्रायव्हरनं गाडी अंगणात एका बाजूला लावून तोही त्यांच्याबरोबर घराकडे आला. घर म्हणजे काय, एक छोटीशी पडवीच होती, पण रत्नानं घर आवरून ठेवलं होतं. रातच्या पावसानं अंगण ओलं झालेलं होतं, तरी तिनं लवकरच शेणाचा सडा अंगणात घातला होता. आलेल्या पाहुण्यांना हातपाय धुण्यासाठी लगेच बादलीत पाणी आणि तांब्या दिला. पाहुण्याने हातपाय धुतले आणि पडवीत गेले. तिथं बसण्यासाठी पोतं अंथरून त्याच्यावर चादर अंथरली होती. त्याच्यावर पाहुणे बसले. जयरामला जरा ओशाळ्यागत झालं होतं, कारण राहत्या घराची ही केविलवाणी अवस्था बघून आलेले पाहुणे हे बडे आसामी म्हणजे एक नामांकित वकील आणि जिल्ह्याच्या ठिकाणी बंगल्यात राहणारे होते. त्यांच्याबरोबर आलेली मुलगीही इकडं तिकडं निहाळत होती. इतक्यात रत्नानं त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं आणि चुलीवर पातेल्यात चहा ठेवला. जयरामनं त्यांना आईनं केलेला चहा आणून दिला. रत्नानं लगेच जेवणाखाण्यासंबंधी चौकशी केली आणि लगबगीनं स्वयंपाकाला लागली. इतक्यात रायबा काळपटीतनं घरी आला आणि आदबीनं रामराम घालू लागला. तेवढ्यात रामराम घालत वकील साहेब जयरामाला म्हणाले, कलेक्टर साहेब हा सालगडी आहे वाटतं. रत्नाला तर पाण्यात पडल्यागत झालं. जयरामाला काय बोलावं सुचना. इतक्यात रत्नाच पुढं होत म्हणाली, हे जयरामचं वडील आहे ती. शेतकरी धर्मात हे असंच असतं बघा, तुमच्यासारखं आमासने राहून नाही चालायचं. असं मन मोकळं करत ती स्वयंपाकघरात निघून गेली. वकील साहेबांना रत्नाचा शब्द नाकाला झोंबला. तसं ते चादरीवरनं उठत जयरामला म्हणाले, कलेक्टर साहेब आम्ही आता निघतो, तुमचं तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा. तसा जयराम पुढं होत काकुळतीनं म्हणाला, जेवण करून जावा की. तसं जेवणाची गरज नाही असं म्हणत वकील साहेबाने त्यांची मुलगी लगबगीनं गाडीत बसले. तसा पुढं होत रायबा म्हणाला, अहो साहेब काय चुकलं माकलं असेल तर माफ करा, पण असं उपाशीपोटी जाऊ नका भरल्या घरातून. रत्न स्वयंपाक करल, वाईट जेवून जावा. ड्रायव्हरला इशारा करत वकील साहेब येतो म्हणत आल्यामार्गे चालते झाले. जयरामचा चेहरा अगदी फोटो काढण्यासारखा झाला होता. काय बोलावं हे त्याला आता सुचेनासं झालं. दूरवर जाणारी जीप गाडी दिसेनाशी झाली. तसा जयराम पडवीत येऊन बसला. सुन्न झालेला जयराम
गप्प पाहून रत्ना म्हणाली, कसलं रे पाहुणं म्हणायचे हे? त्यांना काही रीतिरिवाज ठाव नाही वाटतं. रायबा तर एखाद्या अपराध्यागतच अंगणात उभा होता. रामू पाटलाच्या वाड्यातली जीप भोवती जमा झालेली पोरंसोरं केव्हाच पसार झाली होती. तेवढ्यात रायबाच पडवीत गेला आणि अपराधी भावनेनं रत्नाला म्हणाला, माझंच चुकलं म्हणायचं. म्या काळपट्टीत थांबाय पाहिजे होतं. मला येड्याला दम धरवना. धावत धावत घराकडं आलो आणि नसता पंचनामा झाला. तशी रत्नाच मध्ये तोंड घातल्यागत म्हणाली, काय पंचनामा नाही झाला? पटलं तर होय म्हणतील, नाहीतर दुसरं घर बघतील. आमचा जयराम काय आंधळा पांगळा नाही. कुणी बी पुढं होईल आणि आमची पोरगी करा म्हणाल. परंतु झाला प्रकार व्हायला नको होता असं जयरामला वाटत होतं. पुढं नागपंचमी 2 दिवसावर आली होती. तेव्हा वस्तीवरच्या बाया बापड्या रत्नाला बोलवायला सांच्यापारी आल्या. रातच्याला चांगला पाऊस झाला. आता साऱ्या जणी मारुतीच्या देवळांवर नाचू गाऊ आणि फेर धरूया असं एकमेकींशी बोलत होत्या. घरात काहीच घडलं नाही असं समजून रत्नाही मोठ्या हुरूपानं मारुतीच्या देवळापुढं त्यांच्या संगती गेली आणि मोठ्या हौसेनं फेराची गाणी म्हणू लागली. पण मन नव्हतं जाग्यावर. रत्नाला शेतातली कामं करत करत सणावाराला फेराची गाणी म्हणायची हौस असायची. त्यात ती एकरूप होऊन जायची. देवळामोरचं सारं मैदान वस्तीवरच्या बायकांच्या नाचगाण्याने भरून गेलं होतं. इकडं रायबाचं मन पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे गायरानाच्या जमिनीत गुंतलं होतं. तर तिकडं जयरामच्या मनानं घेतलं की सुंदर असं घरकुल उभारावं, मगच लग्न ठरवावं. जो तो आपापल्या परीनं विचार करत होता. नागपंचमीचा सण आटोपला आणि जयरामला माघारी जाण्याचे वेध लागले. कारण तो 2 दिवसावर नागपंचमी आल्यामुळं उभ्या उभ्या माघारी जाऊ शकला नाही. 4-2 दिवस थांबून जयराम घरचा निरोप घेऊन आपल्या कामावर रुजू होण्यासाठी निघाला. जाताना पुण्यातल्या एका उपनगरात जागा ठरवून टुमदार असा बंगला बांधण्यासाठी नामवंत कॉन्ट्रॅक्टरला इसार देऊन 6 महिन्यात बंगला ताब्यात मिळेल असा करारनामा लिहून घेतला. गावाकडं मात्र रत्ना आणि रायबा आपापल्या कामात मग्न झाले होते. सुरुवातीला ओढ दिलेल्या पिकांना काहीसं जीवदान मिळालं होतं. त्यात आता पूर्वा नक्षत्रानं मात्र चांगला जोर धरल्यामुळं ओढे नाले खळखळ वाहू लागले. डोंगर दऱ्यात चांगला चारा वाढीला लागला होता. झाडाझुडपांना पक्ष्यांची घरटी झोके घेत होती. गुरंढोरं रानात चरायची, धुंद व्हायची. रायबा गाय रानातल्या डोंगर चढणीला गायी आणि बैल चरायला सोडून काटेसाबरीआड पोत्याचा घोंगटा घेऊन आडोशाला बसला होता. कांदा बटाट्यानं फुललेलं गायरान त्याच्या डोळ्यासमोर दिसत होतं. त्याच्या मनानं एक घेतलं होतं की गायरानातली पडीक जमीन हाताखाली आणून शिवारात टोले जंग माडी आणि गुराबैलांसाठी ऐसपैस गोठा बांधायचा. आणि त्यासाठी त्याला जयरामची साथ हवी होती. न्याहारीचा वकूत कधीच टळून गेला होता. रत्ना घरचं शेणपाणी उरकून पाटीत भाकरी आणि हाती शेळी घेऊन रानात आली होती. रानात रायबा आणि रत्ना दोघंबी न्याहारी करू लागले. तर इकडं जयरामच्या मनात रत्नमहाल बांधून आपल्या आईवडिलांना शहरात न्यायचं होतं. जयरामला आता शेतीभातीत रस नव्हता. पण रत्नाला जयरामच्या रत्नमहालापेक्षा रायबाची झोपडी म्हणजे पडवी जास्त हवीशी वाटत होती. रायबाप्रमाणेच पडीक जमिनीत झाडं वेली फुलवायची ईर्ष्या रत्नाच्याही मनात होती. तिला साथ होती ती रायबाची. आणि त्याच्यासाठी तिनं गळ्यातलं दागिनं पैसा अडका जमवून पुढं उन्हाळाभर राबून पाईपलाईन पुरी करून गायरान हिरवं केलं. गायरानात पाणी फिरवलं. रायबा आता सुखावला होता. साऱ्या शिवारात रायबाच्या या कर्तबगारीची वाहवा झाली होती. तेव्हा सुखावलेला रायबा रत्नाला म्हणाला, रत्ना, 4 बुकं शिकून शहाणपण येतं असं मी ऐकलं होतं, पण हे साफ खोट आहे. आज तुझ्या माझ्या जीवावर कलेक्टर होऊन आपला जयराम शहरातला झाला. बंगला बांधून साहेब झाला, पर त्या काळपटीच्या मातीची सर बी त्याच्या बंगल्याला येणार नाही.
असं एका दमात रायबा बोलला. जयराम हा इकडं बंगला ताब्यात घेऊन आईला शहरात घेऊन जाण्याच्या तयारीत होता. पण फोनवर काय बोलावं आणि कसं बोलावं हे त्याला सुचत नव्हतं. त्यालाही आपल्या कष्टाळू आईला बंगल्याचं सुख द्यायची इच्छा होती. रत्नाचे जीव एकीकडं पोटचा पोर जयरामसाठी तर दुसरीकडं तिच्या धन्यासाठी तिळतिळ तुटत होता. इकडं आड आणि तिकडं विहीर अशी स्थिती रत्नाची झाली होती. हा तिढा कसा सुटेल या चिंतेत रत्ना गोदाक्काकडे गेली. रायबाच्या मनात मात्र आता काही घोर नव्हता. तो आपला गायरानात राबत होता. गुरांच्या गोठ्याचा बेत त्याच्या मनात साकारत होता आणि त्याच्यासाठी त्यानं रामू पाटलाच्या गोठ्याकडे 4-2 चक्रा मारून विचार पक्का केला होता. रत्नाचा मात्र वेगळाच विचार चालू होता. जरी जयरामनं शेतीवाडीकडे कानाडोळा केला तरी रत्नाला राहून वाटत होतं की जयरामचे 2चे 4 हात होऊन जावेत म्हणजे त्याचं बी रांकीला लागेल. किती झालं तरी आईची ती माया होती. अडाणे असून मी रायबाला मात्र आधुनिक शेतीचं ज्ञान उमगलं होतं. नव्या युगाचं शहाणपण त्यांना आत्मसात केलं होतं. तर जयराम कलेक्टर होऊन बी एकाकी वागत होता आणि हे फक्त रत्नालाच उमगलं होतं. पण एकीकडं जयराम पोटचं पोर आणि दुसरीकडं कुंकवाचा धनी या दोघांमध्ये स्वतःचा तोल सावरत रत्ना आला दिवस आपला करत जगत होती. रसिक हो, आत्ताच आपण रायबा हे लक्ष्मण वाळुंज यांच्या काहूर या कथासंग्रहातल्या व्यक्तिचित्राचं अभिवाचन ऐकलं. हे व्यक्तिचित्र आपल्याला आवडलं असेल तर आपण आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखक लक्ष्मण वाळुंज यांनाही आपण कळवू शकता. त्यांचा मोबाईल नंबर 9822100515. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.